हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहास हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत। आपण समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग किंवा आदिवासी विकास विभाग याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी खास असणार आहे। आपण ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधला हा व्हिडिओ क्रमांक 20 आहे। याआधीची व्हिडिओ देखील आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, आफ्रो एशियन देशाचे बांडुंग संमेलन केव्हा पार पडले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1955 मध्ये हे संमेलन पार पडले। यानंतर पुढील प्रश्न, जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? तर हे दिले आहेत जनरल डायर यांनी। पुढील प्रश्न, इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार कोणता? तर तो आहे पुणे करार। पुढील प्रश्न, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर हे हैदराबाद हे जे काय म्हणता येईल की त्याला संस्थान होते त्याला भारतामध्ये सामील करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे चालवले गेले। पुढील प्रश्न, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर ही केली आहे ॲनी बेझंट यांनी। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? तर हा केला आहे 1875 मध्ये। पुढील प्रश्न, होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ही सुरू झाली होती आयर्लंडमध्ये। पुढील प्रश्न, महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? हे केले आहे सरोजिनी नायडू यांनी। पुढील प्रश्न, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? तर हा जो कायदा आहे तो आहे 1909चा कायदा। पुढील प्रश्न, शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा कोणत्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? ऑप्शन आहेत रयतवारी, महालवारी, कायमधारा की तालुकादारी। तर ही जी पद्धत आहे ती आहे रयतवारी पद्धत। तसेच लक्षात घ्या, महिला व बालविकास विभाग याकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर संरक्षण अधिकारी, लघुलेखक, परीक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक, संरक्षण अधिकारी याकरिता आपण विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक घेऊन आलो आहोत। या क्वेश्चन सेटमध्ये एकूण 18,000 प्लस प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील। त्यासोबत प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट, त्यासोबत फुल लेंथ टेस्ट, चालू घडामोडी अपडेटेड फाईल या सर्व तुम्हाला भेटणार आहेत। लक्षात घ्या, यामध्ये हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला भेटत आहे। याकरिता काय करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यातून तुम्ही हा कोर्स परचेस करा आणि अभ्यासाला सुरुवात करा। त्याच पद्धतीने समाज कल्याण विभाग याकरता देखील आपल्याकडे क्वेश्चन सेट उपलब्ध आहेत। याचा हा कोर्स परचेस करण्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो परचेस करा। यानंतर पुढील प्रश्न आहे, ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? तर हा जोडला जातो दिल्ली ते कोलकाता। पुढील प्रश्न, पालेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला? तर हा झाला आहे दक्षिण भारतामध्ये। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? तर लक्षात घ्या, इसवी सन 1857 परवाना कायदा ही जोडी अचूक आहे। पुढील प्रश्न, इसवी सन 1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते दादाभाई नौरोजी। पुढील प्रश्न, महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला कारण? तर योग्य उत्तर आहे रोलेट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी। त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक द्या आणि ज्यांना शक्य असेल ते कमेंटमध्ये थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता। तर लक्षात घ्या, आपण व्हिडिओ बनवण्याकरता एफर्ट्स घेत असतो। तुम्ही एक लाईक केलं तर आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपण बनवलं पाहिजे, तर लगेचच एक लाईक देऊन टाका। पुढील प्रश्न आहे,
चौरी चौरा घटनेने डॅश हे आंदोलन संपुष्टात आले? तर असहकार हे जे आंदोलन आहे ते संपुष्टात आले. पुढील प्रश्न, इसवी सन 1946मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. पुढील प्रश्न, 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त असताना समाजातील सर्व वर्गाने एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले? तर हे केलं आहे नानासाहेब पेशवे यांनी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? तर हे होते लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, साताराच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्यांनी कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला? तर हे विद्यार्थी मित्रांनो आदिवासी होते. म्हणजे कोणाला संघटित करून? तर आदिवासींना संघटित करून राजाला गादीवरून बसवण्याचा कट रचला. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न बघितले आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला आदिवासी विकास विभाग याकरता जर क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट ह्या पाहिजे असेल तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कोर्स परचेस करायची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.